हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मस्त संडे होता, विकेंड होता, त्यामुळे आमच्याकडे आज मस्त गरमागरम डोसा आणि इडलीचा बेत होता. सो आज आमच्याकडे सकाळ दुपार संध्याकाळ नुसता डोसा होता. चला आज दिवसभर मस्त एन्जॉय करूया. आम्ही आता मस्त आवरून बाहेर निघालेलो. तेवढ्यात कल्याणीचा आता फोन आलाय, कारण की तिच्याकडे मम्मीने खूप काहीतरी सामान पाठवून दिले. सो ते घ्यायला आम्हाला आता बस स्टॉपवर जायचं आहे. मी आणि हे आम्ही चाललो तर बस स्टॉपवरती ऑलमोस्ट पोहोचले. जे आम्ही त्याची बस यायच्या आत तिथं पोहोचलो पाहिजे, नाही तर तो ड्रायव्हर तिला घेऊन जाईल पुढे, तसंच सामान पण तिच्यासोबतच जाईल. चला. काय घेत आहे? ब्लॉग घेतलात का? टिकली नाही लावली. टिकलीच नाही लावली. जस्ट घरी आलोय. येताना सगळे मसाले घेऊन आली आहे. सगळे मसाले संपले होते. किराणाच्या शॉपला गेलेलो येताना, सो मग घेऊन आलोय. आणि आमची इकडे कपडे घालायचे नाही, लग्नाच्या कपड्यांची ट्रायल चालू आहे की लग्नात दाजी कसे दिसले पाहिजे, नाही का? एकतर तर नवरदेव नाही दिसला तरी चालेल, पण नवरदेवाचा दाजी लग्नात काय दिसला पाहिजे बाप. सो सगळे ड्रेस तुम्हाला आता लग्नातच दाखवेल काय आहे, कसं घालणार आहे. सो आता काही रिव्हील करणार नाहीये मी. बसते का व्यवस्थित? बर, इकडे दाखवा, इकडे या. चालेल, पटकन, खूप काम आहे बाबा. चला. मी मसाल्यामध्ये हा चिकन मसाला आहे, धणे पावडर, संडे मसाला, कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट. घरचा मसाला पण आहे, जो घरून आईंनी पाठवलेला तो पण आहे. घरी नाही आहे तो पण. सो पण हे मसाले असले की जरा बरं पडतं, कधी कधी टेस्ट थोडीशी चेंज होते त्याने. तर काय तुमचं? मला चहा पाहिजे होता. बर, चला. तुम्हाला आता चहा प्यायचा आहे ना? साखर नाहीये, गुळाचा चहा. ठीक आहे. मी आज तुम्हाला मस्त गुळाच्या चहाची रेसिपी दाखवणार आहे, जो की चहा फुटत नाही. तो गुळ पाण्यात टाकला तरी, काही केलं तरी तो चहा फुटणार नाही. पाण्यात करा, दुधात करा, कसाही करा तरी चहा तुमचा फुटणार नाही. ओके? गॅरंटी 100%. ठीक आहे, चालेल, लेट्स गो. मी आता हे सगळं दूध ठेवलंय, कारण की आमच्याकडे जास्त आम्ही दूध आणत नाही. आणलं तरी ते एका दिवसात संपून टाकतो. सो मी हा पूर्ण दुधाचा चहा करणार आहे. सो ते थोडंसं आटून घेते. त्याच्यात पाणी वगैरे मी काय ऍड नाही करते. थोडंसं चहा पावडर. ओके. त्यानंतर चहाचा मसाला आहे माझ्याकडे केलेला हा. ज्यांना कोणाला चहाचा मसाला हवा असेल तर त्याने कमेंट करा की कसं करता वगैरे. सो मी त्याच्यावर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ करेल. ह्याच्यात थोडासा चहाचा मसाला ऍड करते मी. आणि ज्यांना कुणाला चहाचा मसाला आवडत नाही त्यांनी आलं ऍड करा. आमच्या घरात आलं, चहाचा मसाला सगळा चालतो चहात. सो थोडंसं आलं घातलंय.
किसून किसून टाकल्यावरती जरा त्याची टेस्ट जास्त येते कापण्यापेक्षा. ओके, सो आता ते चांगलं हलवून घ्या. आता मी हा पूर्ण दुधाचा चहा केलाय, त्याच्यामुळे ह्याचा कलर जास्त बदलणार नाही. जर त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे ऍड केलं असतं तर त्याचं थोडंसं जास्त चेंज होतो कलर, पण फक्त दुधाचा चहा केला तर त्याचा जास्त कलर बदलत नाही. पावडर टाकताना आय थिंक अर्ध्याला थोडं वर साखर चहा पावडर घातलेली, सॉरी. सो मी इथे आता 2 चमचे आणि त्याला थोडंसं वरती इतका गूळ पावडर घेतेय. तुमच्याकडे गूळ असेल तर तो तुम्ही किसून घेऊ शकता. माझ्याकडे गुळाची पावडर आहे, सो मी इथं 2.5 चमचे गुळाची पावडर घेतली आहे. आली आहे कडकडीत. वाटलंच तर तुम्ही अजून 1-2 मिनिटं ठेवू शकता, पण आता माझा चहा जरा व्यवस्थित चांगला आटलाय. सो असं. आणि हा उकळलेला चहा ह्या कपात घालायचा ज्याच्यात आपण गूळ वगैरे घातला होता ना त्या. किंवा 2दा स्टर करून घ्यायचं. बस असं सोडून दिलं तरी तो आतला गूळ आपोआप विरघळतो 1-2 सेकंदात. सो अच्छा, हे घ्या. झाला? हो झाला. कसं झालंय? मस्त मस्त. चहा फुटलाय? नाही. ओके, वास वगैरे येतोय कसला? येतोय ना चहा पावडरचा. ठीक आहे. मम्मीने काय काय दिलं ते बघूया आपण. पुदिना मला कालच हवा होता, कारण की आज डोसे करणार होते तेव्हा त्याच्या चटणीला. त्याच्यात ते मेथीची भाजी आणि कोथिंबीर. घालून लिंबायचं. बापरे, खायचं किती आहे. दे शेव भाजीची शेव, तुमची फेवरेट भाकरवडी, शंकरपाळी आहे यात. गवार आहे ह्याच्यात, मिरच्या आहे, वांगी आहे, कारलं आहे, भोपळा आहे. एवढा सगळा घरून पसारा आलाय. आता हा मी आता व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये ठेवून देते. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.